दमानी यांचे आरोप सनसनाटी निर्माण करणारे आणि बिनबुडाचे। धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळले। 59 दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू असल्याचा आरोप। दमानी यांचा बदनामीचा उल्लेख करणाऱ्या धनंजय मुंडेंवरती अंजली दमानिया यांच्याकडून पलटवार। मी पुरावे देते त्यामुळे पुराविया म्हटलं असतं तर चाललं असतं, मुंडेंना टोला। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी खात्यामध्ये 350 कोटींचा घोटाळा। अंजली दमानियांचा गंभीर आरोप। एबीपी माझाने 7 महिन्यांपूर्वी दाखवलेल्या घोटाळ्याची दमानियांकडून उजळणी। धनंजय मुंडेंच्या कृषी मंत्रिपदाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनेच राजरोस भ्रष्टाचार। दमानियांचा आरोप। जीआरवरच्या अजित पवार आणि फडणवीसांच्या सहीवर बोट। पीक विमा घोटाळ्याच्या चौकशीची सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहानांचा सकारात्मक प्रतिसाद। कठोर कारवाई करण्याचंही आश्वासन। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यामध्ये रेड्याची मंतरलेली शिंग पुरल्याची चर्चा। संजय राऊत यांचा आरोप। शपथविधीच्या अनेक दिवसांच्या नंतरही फडणवीस वर्षावरती राहायला का जात नाहीत, संजय राऊत यांचा सवाल। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांचं सांत्वन आणि चर्चा। नारायणगडावरती देशमुखांची भेट न झाल्यामुळे महाराज स्वतःच देशमुखांच्या घरी। पुण्याच्या भंडारा डोंगरावरील महंत नामदेव शास्त्री महाराजांचं कीर्तन अखेर रद्द। अखिल मराठा समाजाच्या मागणीनंतर निर्णय। ज्यांच्या घरामध्ये जॅक्युझी आहे ते झोपड्यांमध्ये जाऊन फोटो सेशन करतात। लोकसभेमध्ये पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींना टोला, तर अरविंद केजरीवालांवरती शीश महल घोटाळ्यावरून हल्लाबोल। सरकारी कार्यालयामधलं भंगार विकून 2300 कोटी रुपये सरकारला मिळाले। पंतप्रधान मोदींची लोकसभेत माहिती। मुंबई महानगरपालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 74,000 कोटींचा। कचरा संकलन शुल्काबाबत निर्णय नाही, तर झोपडपट्टीमधील गाळेधारकांना भरावा लागणार महानगरपालिकेचा कर। अनोळखी लिंकवर क्लिक केल्यामुळे कृषी मंत्री कोकाटेंचा मोबाईल फोन हॅक। क्लिक केलेल्या लिंकवरून इतरांना मेसेज गेल्यामुळे उघडकीस आला प्रकार। काही वेळानं मोबाईल पूर्ववत करण्यात यश। मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याच्या प्रकरणी सूरज चव्हाणला हायकोर्टाचा दिलासा। 1 लाख रुपयांच्या जामिनावरती होणार सुटका। अहिल्यानगर महाराष्ट्र केसरी स्पर्धेमधील पंच निर्णयाचा चंद्रहार पाटील यांच्याकडून कठोर निषेध। महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करण्याचा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।